You lived like a king everywhere. You know that you will not live more. You took a glass of wine, wear a garland, and celebrate your party much more. But your smile spreads a joy everywhere. हम रहे या ना रहे कल कल याद आएंगे ये पल पल ये है प्यार के पल चल आ मेरे संग चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी कल मिल जाए तो होगी खुशनसीबी हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल हम रहे या ना रहे कल कल याद आएंगे ये पल पल ये है प्यार के पल चल आ मेरे संग चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी कल मिल जाए तो होगी खुशनसीबी हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल शाम का चल ओढ़ के आई देखो वो रात सुहानी आ लिख के हम दोनों मिलके अपनी ये प्रेम कहानी हम रहे या ना रहे याद आएंगे ये आने वाली सुबह जाने रंग क्या लाए दीवानी मेरी चाहत को रख लेना जैसे कोई निशानी हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल हम रहे या ना रहे कल
कल याद आएंगे ये पल पल, ये है प्यार के पल। चल आ मेरे संग चल चल, सोचे क्या छोटी सी है जिंदगी। कल मिल जाए तो होगी खुश नसीबी। हम रहे या ना रहे, याद आएंगे ये पल। हम रहे या ना रहे, याद आएंगे ये पल। नमस्कार. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रणम्यं शिरसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्य मायुकामार्थसिद्धे. 8 ऑक्टोबर 8 ऑक्टोबर भाऊचा वाढदिवस आणि 2 नोव्हेंबर प्रणवचा 8वा स्मरण. तसं पाहिलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन्ही कसे सणासुदीचे दिवस नाही का माहीत, म्हणजे सगळीकडे गडबड धांदल, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत आपण एकत्र येऊन आणि ते सुद्धा प्रणवच्या भावंडांबरोबर म्हणजे आत्ते मामे मावस चुलत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या वेळेचा स्मरण आयोजित व्हावा अशी आम्हा दोघांची म्हणजे माझी आणि अश्विनी अर्थात सुषमाची मनोमन इच्छा होती. आणि म्हणून आज प्रणवच्या या 8व्या स्मरण दिनाच्या निमित्तानं आपण भेटत आहोत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश स्तवन आणि नंतर सरस्वती वंदना यांनी करत आहोत. सुरुवातीला गणेश स्तवन सादर केले वल्लरी आंबे. वल्लरी. गणपति परिवारं चारुकेयूरहारं गिरिधरवरसारं योगिनी चक्रचारं भवभयपरिहारं दुःखदारिद्र्यदूरम् गणपति मधुवन्दे वक्रतुण्डावतारम् गणपति मधुवन्दे वक्रतुण्डावतारम् अखिलमलविनाशं पाणिना हस्तपाशम् कनकगिरिनिकाशं सूर्यकोटिप्रकाशं भज भवगिरिनाशं मालतीतीरवासं गणपति मधुवन्दे मानसे राजहंसं गणपति मधुवन्दे वक्रतुण्डावतारम्
विविधमणिमयूखैः शोभमानं विदूरैः कनकरचितचित्रं कण्ठदेशे विचित्रम् दधति विमलहारं सर्वदा यत्नसारम् गणपतिमभिवन्दे वक्रतुण्डावतारम् गणपतिमभिवन्दे वक्रतुण्डावतारम्. यानंतर सरस्वती वंदना सादर करते अवनी चांदकर. अवनी.
आज प्रकर्षाने मला असं सांगावं वाटतं की आजच्या या सादर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गुरु शिष्य हा एक अपूर्व योग जोडून आला. म्हणजेच गुरुच्या उपस्थितीमध्ये शिष्यानं आपल्या कलेचं सादरीकरण करायचं. त्यातला हा पहिला योग होता. अवनी सध्या कथ्थकचं मार्गदर्शन तिच्या गुरु मंजिरीताई कारुलकर यांच्याकडे येतील. आज त्या येणार होत्या. काही कारणाने मला वाटतं त्यांना उशीर झालेला असावा. त्या आल्यानंतर मी त्यांची ओळख करून दिलंच. पण तत्पूर्वी अवनी त्रिवट या कथ्थक प्रकाराचं एक उदाहरण किंवा एक परफॉर्मन्स तुम्हाला तुमच्यासमोर सादर करते. त्रिवट आता या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम मी आमच्या लेले परिवारातर्फे त्यांचं स्वागत करू इच्छितो. सर्वात पहिल्यांदा आजच्या या आपल्या कार्यक्रमाला डॉक्टर धनंजय दैठणकर, प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य हे आज उपस्थित राहिले. मी त्यांना पुढे पाचारण करतो आणि माझी आई वसुधा लेले यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी तिला विनंती करतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती सौ स्वाती दैठणकर, प्रख्यात भरतनाट्य, त्यांचं मी स्वागत करण्याची विनंती करतो. अश्विनी अगदी वेळेवर गुरुतुल्य मंजिरीताई कारुलकर यांचं आगमन झालेलं आहे आणि मी नीला आजी किंवा नीला चांदोरकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले चौथे सन्माननीय व्यक्ती अनघा वैद्य. मी रेखाला विनंती करतो की तिने तुझं स्वागत करावं. रेखा म्हणजे माझ्या थोड्या लोकांची पत्नी. आता मी पुन्हा रिवॉर्ड देतो. आता मंजिरीताई आलेले आहेत. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे गुरुशिष्य परंपरा आणि गुरुशिष्य योग आजच्या या कार्यक्रमाला जोडून आलेला आहे. तर मी आता अवनीला त्रिवट हा कथ्थक प्रकार सादर करण्याकरता पुढे पाचारण करतो. अवनी Three
ज्याच्यावरती तिच्या पायाचे तत्कार म्हणजे ते फार महत्त्वाचे असतात. आणि आज माझ्या हातून ते म्हणजे लक्षात आलं गेलं नाही की आपल्याला प्लेन सरफेस पाहिजे. खरं तर सुरुवातीला आम्ही मिडल हॉल ठरवत होतो, पण समवट नंतर काही कारणाने आम्ही इकडे करायचं ठरवलं. पण तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की इथलं स्टेज आहे हे कार्पेट आहे, नाहीतर तुम्हाला अवनीचा तत्कारासकट एक अत्यंत परफॉर्मन्स अजून सुंदर बघायला मिळाला असता. पण मी तुम्हाला नक्की प्रॉमिस करते की आपण अवनीचा कथक हा अर्धा तासाचा आणि नंतर निनादचा असा अर्धा एक तासाचा असा आपण 2 सेशनमध्ये प्रोग्राम खूप जणांसाठी करूया. आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना आता तुम्हाला माहीत पडलं तर ही संकल्पना अश्विनी जिथे तिथे अश्विनी गेला महिनाभर वर्किंग चाललं करतात आणि माझ्यावर प्रयोग की तुझं हे झालं का ते झालं का, रोजचं वर्किंग रोजचं हे यांना फोन केले का त्यांना फोन केले का, सतत माझ्या पाठीमागे इच्छा तिने पुरवला होता. आजच्या कार्यक्रमाची कल्पनाही तिनेच रुजवली माझ्यामध्ये आणि त्यातून हा आजचा कार्यक्रम सादर होतोय. प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्तानं प्रणवकडून त्याच्या सगळ्या बहिणींना ओवाळणी केली जाते. हो, तुम्ही बरोबर ओळखलं ना, ऐकलं बरोबर ऐकलं ओवाळणी नाही म्हणजे जनरली भाऊबीजेला ओवाळणी असते आणि रक्षाबंधनाला रक्षण करावं बहीण भावाला सांगतो, पण आमच्याकडे दोन्हीकडे ओवाळणी, दोन्हीकडे भावाने बहिणींना ओवाळणी घालतो. असं यावर्षी जानकी माझी पुतणी तिने डिझाईन केलेले टी-शर्ट्स सर्व भावंडांना द्यावे ही कल्पना आम्हाला दोघांना इतकी आवडली आणि जानकीनं सुद्धा ती कल्पना उचलून धरली आणि प्रत्यक्षात आणली. त्या निमित्तानं सगळ्या भावंडांचे गेट टुगेदर व्हावे हा एक उद्देश समजला आणि यामधूनच यापुढचा प्रत्येक वर्षी प्रणवचा स्मरण दिन अशा काही नाविन्यपूर्ण पद्धतीने आयोजित करावा असं आम्ही ठरवलं. प्रणवबद्दल काय बोलतो? ए हॅपी गो लकी मॅन, हुशार चेंडू, हुशार, प्रेमळ, हसत, दिलखुलास व्यक्तिमत्व, सगळ्यांवर खूप प्रेम करणार. म्हणजे मी कधी त्याला रुसलेला, उदास, चिडलेला असं कधीही बघितलेलं नाही. यावर त्याच्या मित्रमंडळींमध्ये त्याच्यावर कॉमेंट पास व्हायचे बरं का की प्रणवला आयुष्यात कधी सिरियसनेस नावाचा प्रकार येणार आहे का, त्याबद्दल मित्रमंडळी त्याची खूप चेष्टा करतात. तो होताही तसाच गमत्या स्वभाव, कोणाला कसं पटवावं हे त्याला चांगलं अवगत होतं. म्हणजे समोरच्याला म्हणजे आईवडिलांना संशयही न येऊ देता बेमालूमपणे त्यांच्याकडनं वसुली कशी करायची याच्यामध्ये त्याचा विशेष हात कंडा होता. म्हणजे यामध्ये त्यांनी 10वी पास झाल्यानंतर काय नाही पुन्हा नवीन पाहिजे, तिथनं पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला पल्सर पाहिजे, तिथनं पुढे आणखी पुढे गेल्यानंतर मला कार पाहिजे, कार पाहिजे म्हटल्यानंतर मी त्याला थांबवलं. आता म्हटलं तू उद्योगाला राह, नोकरीला राह आणि तू स्वतःच्या एमपीवर आता स्वतःची कार घे. तर असा हा प्रणव. तत्कातंत्रावर सुद्धा त्याचा विशेष विश्वास होता असं नाही म्हणणार, परंतु अजून तो आश्चर्याचे धक्के द्यायचे. म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कॉग्निझनमध्ये सिलेक्ट होऊन सुद्धा नोकरी जॉईन न करणं. डायव्हर्सिफिकेशन इन करिअर म्हणजे BE मेकॅनिकल होऊन सुद्धा मीडिया, ॲडव्हर्टायझमेंट, डिजिटल मार्केटिंग, वेब डिझायनिंग इतकं डायव्हर्सिफिकेशन करून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. गेस्ट लेक्चरर म्हणून सिम्बायोसिस कॉलेजमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये गेस्ट लेक्चरशिप सुद्धा त्यांनी केली. असे अनेक धक्के त्यांनी आश्चर्याचे धक्के आम्हाला दिले.
मात्र 2 नोव्हेंबर 2013चा धक्का मात्र काही वेगळाच धक्का होता. तो इतका जबरदस्त धक्का होता की आज सगळ्यात आम्ही त्यामधनं आम्हाला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या वाजता थांबला नाही. तो गेल्यानंतर असंच मी त्याचा फॉर्म तो ओपन करून बघितला तर एक फोल्डर मला दिसला, माय पोएम नावाचे. माय पोएम म्हटल्यानंतर मी ओपन केला आणि त्यामध्ये त्यांनी केलेल्या काही इंग्लिश कविता आणि यू वोंट बिलीव्ह की त्यातल्या काही कविता या त्यावेळेच्या परिस्थितीशी, त्यावेळेच्या ज्या काही घटना घडल्या त्याच्याशी साधारण दाखवणाऱ्या होत्या. म्हणून मला असं वाटतं की याला आपलं इंग्लिश झालं ठीक आहे की असं होणार आहे वगैरे, पण प्रत्येक कविताच्या शेवटी तरी तारीख लिहिली होती आणि 4-5 वर्षापूर्वीपासून त्याचा हा छंद म्हणा किंवा आवड म्हणा हा त्याचं चाललं होतं. म्हणजे कविता सुचली की ती विसरेल म्हणून पटकन ती कॉम्प्युटरमध्ये फीड करून टाकायची. आणि तसं हे कविमन त्याचं लहानपणापासूनच होतं बरं का. अगदी लहान असताना त्याच्या कवित्वाची जाणीव तुम्हाला करून देत आहे त्याचीच आजी. त्याला ती पेपट्या म्हणून म्हणायची आणि ती आजी तिचं काही मनोगत आता यामध्ये व्यक्त करते. लीला नाच म्हणून त्यांनी जे काव्य केलेले आहे त्याच्या सुरुवातीबद्दल सांगा. आता आपण प्रणवच्या कवितांचे वाचन करणार आहोत. अंतर्नाद हे अगदी मार्मिक शीर्षक आहे. त्याच्या अंतर्नादात ते काय जाणवलं ते त्यांनी त्याच्या शब्दरूपात मांडलं आहे. प्रणवच्या पहिल्या कवितेच्या बाबत मी सांगत आहे. साधारण प्रणव 7-8 वर्षाचा असायचा. तो आमच्याकडे राहिला होता. मी त्याला एक पुठ्ठा दिला व सांगितले यावर छान चित्र काढ, मी त्यापर्यंत स्नान करून घेते. उद्देश हा होता की त्यांनी काही खोड्या करू नये. साधारण 15-20 मिनिटं गेली असतील. त्याने एक पुठ्ठा परत मला दिला. त्यावर त्याने ते काव्य लिहिलं होतं. त्याचे नाव सोल. ते पाहून मी अवाकच झाले. त्यावर त्यांनी जे वर्णन केले होते ते आध्यात्मिक स्वरूपाचे होते. त्यातील काही ओळी मला ज्या आत्ता आठवतात ते मी तुम्हाला सांगत आहे. त्यातल्या बऱ्याच 10-12 ओळी होत्या त्याच्यात, पण एक 3-4 ओळी मला आठवत आहे. त्यात त्यांनी म्हटलं होतं यू आर नॉट ए हॉर्स बट यू कॅन रन एनिवेअर फास्ट. माझ्या मते त्यांनी जे मनात सतत धावणाऱ्या मनावर उल्हास आहे. नंतर त्यांनी शेवटचं असं लिहिलं होतं यू आर नॉट ए स्टिक्ड बॉक्स बट यू आर ए शायनिंग बॉल. ह्यावर त्यांनी आत्मज्योतीवर लिहिले असावे. तर त्यांनी म्हटलं आहे की हे डेव्हलप म्हणजे जो बॉक्स त्याला म्हटलं आहे तसं नसतं. शायनिंग बॉल म्हणजे आपला जो जीवनावस्था आहे हे त्याला वयाच्या 7-8 अशी कळालं होतं. हे म्हणजे खरोखर आश्चर्य काढत आहे. अशा तऱ्हेने त्यांचा तिथूनच प्रवास पहिला सुरू झाला कविताचा. आता त्यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या भरपूर आहेत, पण ज्या आम्हाला दुर्मिळ कविता त्याच्या मिळाल्या आहेत त्याचे वाचन आता त्याची भावंड थँक्यू. श्रुती, मी वाचते प्रणवची कविता. प्रणवची दुसरी कविता आहे 1995 सालची, म्हणजे तो 9 वर्षाचा होता. मी डेअरिंग करतो वाचायचं. आधी मी श्रुतीला म्हणलं तर तू वाचून टाका. लाईफ स्टाईल. यू कॅन एंटर लाईफ ॲट एनी टाईम, बट when you enter, you must take efforts that other can. Good things do not come running at you. You should run towards them.
they cannot overtake you. Do not think bad things are on earth. Imagine the things going on earth nice and perfectly. Good things are not written in your lifestyle, but your efforts can bring them. We give our important drops of water, but people do not care them. Just give a smile to them. You will get more than 100 friends. Do not conquer others or other houses, conquer the friendships. Birds can fly, horses can run better than you. But your brain is good, intelligent and new. But all things can get you if you do not lose confidence and hope. ही कविता वयाच्या 9व्या वर्षी सुचणं म्हणजे मला वाटतं की अशक्य गोष्ट होते, पण मी प्रूफ दाखवते. हे मला सांगावंसं वाटतं की एकदा कविता सुचली की त्याला जे मिळेल ते म्हणजे आपण रेडीमेड शर्ट्सचे आपले कुठे असतात ना त्याच्यावर त्याला सुचलं आणि त्याने ती कविता ही आपण जी लिहिलेली आहे त्यावेळी ती जपून ठेवली. 7वा महिना आणि 95 साल 1995 19 जुलै. आणि ह्याच्याच मागे मिरर म्हणून कविता लिहिलेली त्यांनी. मिरर इन द मिरर, यू कॅन सी मोर दॅन नंबर ऑफ अ मिरर. यू कॅन सी ऑल द मिरर्स inside the mirror till your eyes stretches but cannot count them all. Thanks a lot. तर असा हा प्रणव, तो प्रणवचा तो कवितांचा अल्बम, कविता कलेक्शन त्यांनी लिहिलेल्या तो फोल्डर बघितला आणि मी आणि माझे थोरले बंधू यांनी विचार केला की या कवितेचा आपण अल्बम करावा आणि त्याचं प्रकाशन करावं. त्याच्या पहिल्या स्मृती पिक्चर आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्याच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त 2 नोव्हेंबर 2014 हा अल्बम अंतर्नाद या नावाने आपण प्रकाशित केला आणि ते प्रकाशनसुद्धा कोणाकडनं त्याच्या अत्यंत आवडत्या टीचर किंबहुना त्या टीचरांचा तो प्रचंड आवडता होता मीनाताई चंदावरकर यांच्या हस्ते त्या अल्बमचं प्रकाशन झालं त्या दिवशी. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की यापुढचा कार्यक्रम आम्ही स्मरण दिनाचा काहीतरी नाविन्यपूर्ण पद्धतीनं आपण करणार आहोत आणि त्याची झलक म्हणजे हे नाविन्यपूर्ण कल्पना नंबर 1. त्याच्या या अल्बममधल्या काही कविता त्याचीच भावंड तुमच्यासमोर काव्य वाचनाच्या स्वरूपात सादर करणार आहे. अंतर्नाद त्यातली पहिली कविता अश्विनीच्या मामे बाबांची मुलगी गार्गी ही तुमच्यासमोर सादर करते. गार्गी अध्यापक ते प्रणवचं मला वाटतं सगळ्यात धाकटं भावलेलं असेल. एवढा एक्सपिरियन्स होता. नंतर निघलं आहे मला हे गार्गी या कविताचं नाव आहे कॉन्टूर टेकडी. Sky is getting blue, sun's going set. Tekdi is the place where you put away. Saturday is the time, you know the place. To make it fun, it's by my gate. Thank you. प्रणवचं अत्यंत आवडतं ठिकाण होतं आणि गार्गीचं पण आहे, त्यामुळे तिला ती कविता वाचायला फार आवडते. थँक्स लॉट डिअर. या पुढील कविता रिधिमा. रिधिमा ही प्रणवची अत्यंत आवडती बहीण. प्रणव कार ड्राईव्ह करून तिच्या म्हणजे माहीला दवाखान्यात घेऊन गेला होता. तर कार ड्राईव्ह करून त्या रिधिमासाठी म्हणजे एवढं दोघांना त्रास करा आणि तिचा बाबा त्यावेळी नव्हता. तर रिधिमा
sparkling stars plucked from the sky, rolled in a blanket to light her eye. Finest of silk, carefully woven, to skim her soul as solemn as heaven. A crimson rose vibrantly blossoms, when smiles she, it flares awesome. Smoothest of curves, held by nature, narrowed out the waist to paint her picture. Most delicate chords, skillfully tuned to craft her voice so perfectly tuned. A million thrills dance in rhythm when swirls she in sheer balance. A sleeping beauty feels her sight when roses she, the princess of night. Pranav Devi. Thank you. यानंतर पुढची कविता सादर होती आहे अवनी. A different road. I traveled along the untouched road to find a destiny, to search my goal. Sight so alien and past unknown, I felt very timid and quite alone. To unseen terrain, I slowly trailed. With every step, my breath I felt. Too late I found, a wrong foot I stepped. A deep scar I took, when a stumble I made. My body went numb, and sight went dark. Tears settled with the touch of a scar. I slowly sat in the midst of thorn, wondering hard if my path had gone. A drop of tear rolled down my arm. It hit the ground, rusty and dry. I looked around as tears followed. My tears untouched held their load. In despair I rode, asking God why He struck my golden cord. Knew I was to this unknown path. A bit of luck could have helped my cause. Time elapsed as tears still rolled. I had to let my mind unfold. Slowly I stared at the ground beneath. A silver puddle covered my feet. Below I saw a different leaf, staring back with a look of grief. The scar had vanished, so had the fear. Stood there below, a much stronger fear. His eyes carried a strong wisdom. He held the sight of clearer vision. Up I looked, and cunningly I laughed. Taller I stood than fears that flocked. A silver shield God gifted me, that carried a picture to enlighten me. Wiser I felt along the lane, a silver shield to block the pain. Ready for a stumble on every step to touch the sky as taller I get. अवनी दोन या कवितेचा अर्थ थोडक्यात कॅन यू. He's trying to say that he tried a different path in his life and he felt stuck. He did not know what was going on in his life. So he started wondering whether he made the right decision or not. But he started questioning himself whether he made the right decision or not. But after a certain time, he sat and thought it through, and after a point, he realized that it was the right thing that he did. And instead of following everyone in the same direction, he chose another path for himself which felt right for him, and that is where he found his success. यानंतरची कविता सादर करतोय वरण. वरण जी कविता सादर करतो ना ती प्रणवची फार आवडती कविता आहे. म्हणजे किंबहुना बी मेकॅनिकल झाल्यामुळे मेकॅनिकलच्या साईडबद्दलचा जो अभिमान असतो ना ते त्या कवितेमध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे. वरण. कवितेचं नाव आहे मेकॅनिकल रॉक्स. कॉम्प्युटर नर्ड्स simply make us laugh. When genius we outrageously bark. Random bubbles you try to scribble. With endless loops you output trouble. With liquid missing and nothing to fall. How the hell these things, no charts you call. Electronic circuits from a blown off mind to develop some gadget of a funny kind. Tiny processor vomited 1 zeros out. Can it do a thing more? I sincerely doubt. IT loops came big bad boom. But as time flew, you saw your doom. Million jobs gave a reason to smile, but in your own domain, you were ignored part. Civil governments, we simply wondered why you wrote and why you thundered. It's only bricks you lay and splash some color, and to hail the fall, erect some pillar. Chemical mixtures, mysteries you create, at campus reviewed, you seem to sublimate. Time is right to make the call. Stand by a cliff and take a fall. Production slaves are loyal to slave. You do
do our work at half the pay. So buckle your pants and start your day. We give the orders, you simply obey. As mechanical hammers, we do nothing much. We fix and hold those loose nuts. But the world is ours and ours is the ball. We simply do because we got the balls. Thank you. या रंगाची कविता सादर होती है प्रणीता. The day is so rusty. The day is so rusty, so bad, so dry. You really know the reason why. It's my smile I'm finding not. Something since morning I am caught. Every time the mobile sounds, I feel my smile I have found. Remember I don't. If I send it to you, tell me quick, is it with you? No, not much. I do ask. Just a request, not a big task. Do send a smile with your reply. Sometimes, something to stop me cry. आता मला सांगा, अशा या प्रडवचल कवीवर आणि त्यातल्या कवित्वाची स्फूर्ती घेऊन तिच्या आईनं सुद्धा त्याच्यावर केलेली कविता आश्चर्य वाटतं ना. अश्विनीनं केलेली कविता तर म्हणजे तिला वाचायची होती, नंतर तिने माझ्याकडेच ते सोपवलं का, कविता फार मोठी आहे म्हणे, तूच वाच. You made my one and only small and happy world. कवितेचं शीर्षक. You made my one and only small and happy world. Pranav means omkar. Pranav is beginning of word. When you were growing in me, I felt that I am holding the whole world. When you were born, we were the happiest parents in the world. Whenever we saw your naughtiness, we felt that you are the most mischievous child in the world. Whenever you got good achievements in exams and sports, we thought that you are the master of all in the world. Whenever you took care of your grandparents, we thought that you are the most caring person in the world. Whenever all family members used to gossip within themselves and see you submerged, always in your own world, we thought you are the most introvert man in the world. Whenever you used to spend all your free time with your friends and colleagues, we thought you are the most friendly person in the world. When your girlfriend decided to go abroad for higher education and settle there, we thought you are the most decent man in the world, ready to let anything go, if it meant good for persons you love. Whenever we used to observe your routine lifestyle, we thought you are the most careless person in the world. Whenever we used to observe you spending a lot of money on everyone around, we thought you are the least money-minded person in the world when you are among your own crowd. Whenever we observe you taking everything as granted in your own stride, we thought you are the most innocent and confident person in the world. Last but not the least, in our bad period, whenever you showed your maturity and stood behind us as a power pillar and help us to come out of our difficulties, we thought you are the most valiant person in the world. When Simbi appointed you as a guest lecturer, we thought you must be a good teacher in the world. When you grow your business in a very short spell, we thought you are a better businessman than many others in the world. Whenever we look back, we always feel proud about you and your bright future and feel that we have got the best son in the world. समजायला मला आम्ही वाटतं की ही कविता आम्ही जेव्हा ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून आमचा नवीन ब्लॉग चांदणी चौकात घेतला
तर त्याची की त्याच्या हस्ते त्यांनी आम्हाला सोपवली आणि आम्ही त्याला कविता असं ते देवाणघेवाण झाली आमच्या दोघांना. असो, आजच्या कार्यक्रमाची नाविन्यपूर्ण कल्पना म्हणतो डिस्कशन होत होती, काय काय करायचं ठरत होतं, रोज नवीन नवीन कल्पना सुचत होत्या. अश्विनी मला रोज नव्यानं काहीतरी सांगत होती, आपण हे करू ते करू. आणि मग तिच्या मनामध्ये एक कल्पना आली की का नाही आपण आंतरनाथच्या इन रिमेंबरन्स ऑफ प्रणव त्याच्या भावंडांपैकी कोणी अकॅडमीनी अचिव्हमेंट दाखवली असेल तर त्याला इन रिमेंबरन्स ऑफ प्रणव काहीतरी टोकन आपलं आपण प्रेझेंट करावं. म्हटलं कल्पना चांगली आहे, नो प्रॉब्लेम. आणि यापुढे आपण त्या तीन भावंड प्रणवची की ज्यांनी एक्सलंट अचिव्हमेंट अकॅडमिक करिअरमध्ये दाखवलेली आहे आणि ते आता वेल एस्टॅब्लिश आहेत, त्यांचं आपण फेलिसिटेशन करूया. सर्वात प्रथम अक्षय, आणि अक्षयची ओळख करून देते त्याचीच बहीण श्रुती. So, first of all, thank you Sushma Maushi and Ashok Kaka for this wonderful and thoughtful evening. Hello everyone, this is Shruti Rege, Pranav's cousin. I am profoundly delighted to take this opportunity to introduce my brother Akshay Deshpande on this event. If anyone takes a closer look at the alchemy of Akshay's success story, two main virtues will pop up. These are hard work and desire. After passing the final mechanical engineering exam, he was trying hard to get through the doors of masters in USA. But somehow he could not make it up. Eventually, he continued to convince himself happy in a corporate job sector. But as we all know, dreams will never let you sleep on the pillow of compromise. He again started chasing his dream with a new hope. This time, his energy was doubled as his better half was also accompanying him to work hard for his dream. And yes, he got an admission letter from Wollongong University in Australia in the year 2017. With the great support of his parents and wife, Akshay started his new journey in Wollongong. It wasn't a cakewalk, as he was about to be in the student space again after a long period of 10 years. But Akshay accelerated his strength from all possible ways. He studied diligently, he worked hard to manage his expenses and whatnot. All his hard work paid off in the end, and he successfully completed his Masters in Engineering Management with a higher distinction. Akshay achieved many milestones throughout his journey of MS. He scored highest marks in the subject called Supply Chain Management. The exam was conducted jointly by University of Wollongong and Sydney Business School. He was awarded with a scholarship by the university for his best performance. In a view of his merit, the university further recommended his name for a membership of Golden Key International Honor Society USA. Golden Key is the world's largest collegiate honor society for graduates and undergraduates, and it has a strong relationship with over 400 universities around the world. The society offers membership to the students who have achieved milestones in their graduation or undergraduation programs. Akshay is a proud member of this university now. Now I would like to request Sushma Maushi and Ashok Kaka to felicitate him with the momentum. Thank you all.
यानंतर आपला दुसरा उमेदवार म्हणून आपण सिद्धार्थ, मी सिद्धार्थांना पुढे येण्याची विनंती करतो आणि त्याची ओळख त्याचीच बहीण ऋता ती कळून देते. ऋता. नमस्कार, माझं नाव ऋता काळे. आज मी माझ्यासाठी स्पेशल व्यक्ती असलेल्या दादूची ओळख करून देणार आहे. सिद्धार्थ काळे, मी त्याला दादू म्हणून हाक मारते. तर लहानपणापासून खेळांपेक्षा ना पुस्तकांमध्ये रमणारा माझा दादू. प्रत्येक नवीन गोष्टीमध्ये ना खूप क्युरिओसिटी असायची त्याला. म्हणजे आम्हाला नवीन गॅजेट्स आणले की मी साधारण बघायचं की ते काय आहे, कसं वाचतंय. हा मुलगा स्क्रू ड्रायव्हर घेऊन ते उडून बघायचं की ह्याच्या आतमध्ये काय आहे. तर असा माझा दादू कार्टून नेटवर्कपेक्षा ना डिस्कवरी चॅनल खूप बघायचा. त्यातून त्याला ना ॲस्ट्रॉनॉमीची खूप आवड निर्माण झाली. इतकी आवड निर्माण झाली की 14व्या वर्षी त्याने नासाच्या एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि भागच नाही घेतला तर तो फायनलिस्टसुद्धा झाला. पुढे त्याच्या ॲकॅडमिक्समध्ये ना रस वाढत गेला. वाचन करणं हा त्याचा मेन छंद होता. पण तो फक्त पुस्तकी किडा नव्हता, तर टाईमपास करायचा म्हणून तो स्ट्रीट डॉग, स्ट्रीट कॅशी तो खेळायला त्याला खूप आवडतो. ITमधून BE केल्यानंतर त्यांनी CFA म्हणजे चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट ही डिग्री घ्यायची ठरवली. स्वतःच्या बळावर कुठलंही कोचिंग न घेता किंवा कुठलाही गायडन्स न घेता त्याने सगळ्या लेवल्स 4 वर्षात पूर्ण केल्या आणि आज तो चार्टर होल्डर आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुणे, मुंबईमध्ये रेप्युटेड फर्म्समध्ये जॉब केला आणि आज तो कॅनडामध्ये परमनंट रेसिडेन्सी घेऊन राहतो. गेले 3 वर्ष तो कॅनडामध्ये राहतो. त्याच्यानंतर त्यांनी तिकडे जॉब करत असताना त्याला ॲकॅडमिक्सचा जो किडा आहे त्याच्यामध्ये तो स्वस्त बसू देत नव्हता. म्हणून त्यांनी मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही डिग्री त्यांनी घ्यायला सुरू केली आणि नुकतंच काही महिन्यांपूर्वी त्याचा रिझल्ट आला तर तो 94%ने तो सगळा त्यांनी कोर्स तो पास केला. दादू अभ्यासात जरी असा असला ना तरीसुद्धा तो आमच्या भावंडांबरोबर भरपूर मस्ती, टाईमपास, हसी मजाक करतो. तो मला प्रँक करतो, लोकांच्या नकला करतो आणि आमच्या सगळ्या भावंडांबरोबर तो एकदम असा मस्ती मजाक करत असतो. सो असा अत्यंत जिद्दी, मेहनती, सेल्फ मेड आणि खोडकरसुद्धा असा माझा भाऊ सिद्धार्थ काळे. मी आदित्यला विनंती करतो की त्यांनी सिद्धार्थचं कॅलिसिलेशन करावं. आदित्य, सिद्धार्थ. त्याच्यानंतर तिसरी अचिव्हमेंट अकॅडमिक करिअर. आपल्या सर्वांचा आवडता पुष्कर दत्त पारखे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की पुष्करची ओळख साता समुद्र पलीकडे असलेली त्याची बहीण केतकी ही करून देते पुष्करची ओळख. I'm Kirti, sister of Pushkar. First of all, I would like to thank Sushma Maushi and Ashok Kapoor to give me the opportunity to introduce my brother Pushkar in this cheerful evening of memories of learning. As an elder sister, I remember Pushkar as an excellent hide and seek player because he always used to hide when it is his turn to go to school and complete the homework. I never used to find him in a time. Pushkar was more interested in playing cricket, watching cartoons, and was a shy kid. But when you develop interest in surfing, the situation changes. And I have seen same for the Pushkar. Over the year, as he grew up, he developed a lot of positive skills in him. So now Pushkar is a more thoughtful person. He likes to crack joke all the time and he has great sense of humor.
He is a good friend who knows all secrets of collegehood and still is silent in a room. In academics, he has achieved Master of Computer Science degree from Ferguson College. He also acted as a placement coordinator there and got selected in campus interview process early. Pushkar has developed logic and skills required for good software programming. Apart from a good programmer, he is very hard worker. He always works after office hours in a home to complete the task. Pushkar has completed his schooling from ordinary level Marathi medium schools in Pune, Nasik, and some areas in Vidarbha in Maharashtra, but that did not stop achieving his success. Now his latest project in new company requires in-depth knowledge of assembly languages, which is the core part of subjects in computer science. Apart from programming, Pushkar has interest in defense, news, war, weapons, ignition system, farmers. He likes to follow space, research, and different organizations. I have seen experimenting, developing 2-3 stage fire rocket ignition system by using Diwali firecrackers in a terrace and then running away from the terrace. As rocket may hit one of the neighbor's house. Pushkar also likes trekking, hiking, exercising daily. He is a foodie and he likes to eat non-veg and he also likes to cook the same. Pushkar also likes trekking, hiking. I wish Pushkar and all other friends all the best for future. I also want to express my gratitude to Sushma Moshi and Ashok Kaka for arranging this wonderful evening of Pranam Moments. I feel like Pranav is with us today and watching this program, feeling delighted about it. Thank you. मी पुष्करला पुढे येण्याची विनंती करतो आणि मी अस्मिताला विनंती करतो की इथं पुष्करचं ट्रान्सलेशन करावं. अस्मिता पुष्कर. या ट्रॉफीवर एक टॅगलाईन पाहिलं होती. मी चिकन डोकं खाजवलं पण मग शेवटी सुषमा म्हणाली की माझ्या मैत्रिणीला सांगते तिला सुचवायला काहीतरी आणि तिने अनघाला विचारलं आणि तुला सुचवलं म्हणून काहीतरी सुचवलं आणि तिने ही टॅगलाईन सुचवलेली आहे. लॉरल फॉर एक्सलन्स. लॉरल फॉर एक्सलन्स. मला वाटतं हे सांगितल्यानंतर याचं एक्सप्लेनेशन किंवा मिनिंग सांगण्याची काही आवश्यकता नाही, सगळ्यांना कळतं आणि यांचा परफॉर्मन्स बघितला. ओके आलं का? खूप खूप एक गोष्ट नमूद करायला पाहिजे. आपण इथे असल्यावर की अमेरिकेतली मुलं जेव्हा तिथे असतात तेव्हा किती वाजले हे आपल्याला काही कल्पना नसते. माझ्या डोक्यात एकदम आलं की आता आपण ह्या दोघी बहिणींना इथे रिक्वेस्ट करतोय या भावंडांची ओळख करून द्यायची, तर मग मी पुष्करची करून देण्यापेक्षा केतकीने केली तर काय. मग मी एकदम तिला व्हॉट्सअप कॉल केला. इथे कोणाला माहिती तिथे किती वाजले. मी कॉल केला तेव्हा रात्रीचे 1 वाजले आणि तिला मी विचारलं, म्हटलं अगं तू पुष्करची ओळख करून द्यायची आहेस आणि मला उद्याच आहे
उद्या 4 वाजता आमचा प्रोग्राम आहे, तर तू काय करून देशील? आणि म्हणलं पुष्करची ओळख, म्हणलं तुझ्या व्यतिरिक्त जास्त कोणी चांगले करू शकणार नाही. तर तिने रात्री 1 वाजता तयार होऊन हा व्हिडिओ मला पाठवला आहे आणि हे तिचं अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. यानंतर आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रणवचे काका, माझे थोरले बंधू विश्वास, ते आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. मी विश्वासला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रणव आणि प्रेरणा, प्रणव आणि प्रेरणा हे समानार्थी शब्द आहेत. या सृष्टीतल्या आम्हा सर्वांचं शैशव हे संस्मरणीय असतं. त्यात ते नवं आपल्याला आपलं बालपण आवडतं आणि आठवतं. पण त्यानंतरचं केवळ असणं सुद्धा त्याचं तसंच होतं आहे आणि राहणार संस्मरणीय. आपण सर्वच आप्तजन त्या अर्थाने प्रेरित आहोत. अर्थातच केवळ एकमेकांचंच नाही, तर परिसरातल्या प्रत्येक अणुरेणूंच्या सुस्थितीसाठी आपण प्रयत्नशील असतो. त्यांच्या उत्थानासाठी मार्ग शोधतो. फक्त अंदाजासाठी थोडंसं मागे वळून पण न थांबता त्यांच्या पुढचा मार्ग प्रकाशमान करतो. जमेल तितका आणि जरूर तेवढाच मागून ठक्का किंवा पुढून हात देऊ. सर्वांचंच लक्ष पुढच्या आणि आणखीन वरच्या शिखराचं कसं लावावं हे लक्षात आणून देऊ. 6 ध्येयांची गरज आपण ओळखू, सामूहिक प्रगतीचा मार्ग शोधून दाखवू. केलेल्या क्षणांची परीक्षा करून केवळ आजचं जगणंच नाही, तर पुढच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कालक्रमणासाठी कनेक्टिंग द डॉट्स किंवा नेटवर्किंग या संकल्पना विकसित करण्याचं ध्येय कायमच्या दैनंदिन आचरणात आणण्याचा त्याचा ध्यास आपणही बनवण्याचा प्रयत्न करू. जेवढं जमेल तेवढं यथाशक्ती अख्खं जगच आपण सुंदर करू, सुरक्षित करू, संपूर्ण करू. प्रणव आणि प्रेरणा समानार्थी शब्द आहेत आणि आपण सर्वच प्रेरित आहोत. धन्यवाद.